नमस्कार, टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या टॉप स्पीड न्यूज. आज देशाचा अर्थसंकल्प सादर. अर्थसंकल्पात 18 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 70,000ची सूट. महिन्याला 1 लाख उत्पन्न असणाऱ्यांना कुठलाही कर नाही. अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएसची मर्यादा 1 लाखांपर्यंत वाढवली. आयकर भरण्याच्या मर्यादेत 4 वर्षांपर्यंत वाढ. 36 जीवनावश्यक औषधांच्या करामध्ये सूट. कॅन्सरच्या 36 औषधांवरची कस्टम ड्युटी हटवली. कॅन्सरची औषधं आता स्वस्त होणार. भारतात उपचार घेऊ इच्छिणाऱ्यांना सहज व्हिसा मिळणार. लाईव्ह व्हिसाची पद्धत आणखी सोपी होणार. व्हिसासाठीचे नियम सोपे करणार. अर्थसंकल्पात देण्यात आली माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 फेब्रुवारीला नांदेड जिल्हा दौऱ्यावर. एकनाथ शिंदेंचा राज्यभरात आभार दौरा सुरू. नांदेड शहरातील नवीन मोंढा मैदानावर होणार जाहीर सभा. एमपीएससीच्या व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई. गुन्हे शाखेने चाकणमधून 2 जण घेतले ताब्यात. अधिकचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू. पुणे नगर महामार्गावर शिक्रापूर पोलिसांची गांजा तस्करांवर मोठी कारवाई. 2 स्कॉर्पिओसह 53 किलो गांजा जप्त. पोलिसांकडून 6 जणांना अटक. शाहिद कपूरच्या देवा चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 5 कोटींची कमाई. चित्रपटाचं बजेट मात्र 50 कोटींचं. बजेटच्या तुलनेत पहिल्याच दिवशी मोठा फटका. कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा. कॉटन प्रोडक्शनसाठी 5 वर्षांची मोहीम सुरू केली जाणार. शेतकऱ्यांना योग्य दर दिला जाणार असल्याची घोषणा. नव्या कर रचनेचा मध्यमवर्गीय आणि तरुणांना फायदा होणार. रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार. अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.